आणि म्हणून आता 29 महानगरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषदा, 289 पंचायत समित्या यांचा गाडा एकही लोकप्रतिनिधी हाकत नाही, प्रशासक हाकतो. हे पहिल्यांदा तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि त्यामुळं आज 5-5 वर्ष निवडणुका होत नसतील तर लोकशाहीला तो एक फार मोठा धक्का आहे. आज जर नगरसेवक, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी निवडून आलेले असते तर एवढी पोकळी वाटली नसती. पण आज विकासाची प्रचंड पोकळी आहे. आमदार आणि खासदार आणि मंत्री यांच्या मनात जे होईल तेच राज्य चालू आहे. लोकांच्या मनातलं राज्य स्थानिक दृष्ट्या चालतं की नाही अशी अनेक ठिकाणी शंका आल्याशिवाय राहत नाही. खरं म्हणजे राजा सर्व सत्ता हस्तगत केल्याशिवाय थांबत नाही. राजाचा हा लोभ असायचा सरंजामशाहीच्या काळात. त्याला सगळं आपल्या ताब्यात लागायचं. सध्या तसं झालेलं आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये ध्येय धोरणं कुणीतरी दुसऱ्यांनी ठरवली, कायदा पास करणारे वेगळे असतील, न्यायनिवाडा करणारे आणखीन तिसरी व्यवस्था असेल, अशा वेगवेगळ्या लोकांच्या हातात जर कारभार असेल तर राजाला चैन पडत नाही. आणि म्हणून ही सगळी व्यवस्था आता एकाच माणसाच्या ताब्यात कशी जाते, देशपातळीवर आणि राज्यपातळीवर, अशी व्यवस्था आहे. आणि राजाला जे पाहिजे असतं, राजाला जे सगळं हातात घ्यायचं असतं, ती पद्धत ही सध्या निवडणुका न घेता राजाच्या हातात सगळ्या दोऱ्या घेण्याचं काम आज महाराष्ट्रात आणि देशात झालेलं आहे.